पण भविष्यामध्ये एक तर दुर्दैवाने थोडासा कालावधी मला आता कमी परत मिळायला लागला, जबाबदारी वाढली आहे. जबाबदारी वाढल्यानंतर गावामध्ये महिन्यातून कदाचित एकदा येणं होतं. तर माझी विनंती एकच आहे की मी आल्यानंतर गावामध्ये माझी हात जोडून विनंती, माझ्या भोवती अजिबात गोळा होऊ नका, अजिबात गोळा होऊ नका. तुम्ही मला मान सन्मान देतात, कारखान्याचे डायरेक्टर आले, गावातले सरपंच आले, नमस्कार घातला, मी तुम्हाला पाहिलं, लगेच बाजूला व्हायचं, आपल्या कामाला लागायचं. मी स्वप्न पाहिले एक असा दिवस यावा त्या बुद्रुकमध्ये की मी वेशीला गाडीतून उतरल्यानंतर या उद्घाटनाला जेव्हा येईल तेव्हा मी एकटंच इथपर्यंत आलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना मला भेटता आलं पाहिजे. ही थोडी व्यवस्था माझ्या वतीने करा. माझी सगळ्यांना हातोडी विनंती, जनसामान्य माणसाला मला भेटू देत चला. काय मला एक तर वेळ भेटत नाही, तर हे लोकांच्या मनातल्या भावना आहे जे मी तुम्हाला सांगितल्या. तर माझी दुसरी विनंती हीच आहे की ही मी प्रेमाने केली. परत सांगतो की जर ही पाळी केली नाही तर जो माझ्या जवळ दिसेल त्याला भविष्यात एकही पद मिळणार नाही हे तुम्हाला सांगतो. कुठलंही तिकीट नाही आणि कुठलंही पद नाही. मग आता याजवळ मी पाहतो कोण येतोय, मला पाहिजे. तर आपण जनसामान्य माणसाला नेत्यापर्यंत येऊन दिलं पाहिजे. काय लोकांना काय काय अपेक्षा असते, कोणाचा लाईट बंद पडलाय, कोणाची मोटर जळाली, कोणाची डीपी जळाली, काय छोटे छोटे प्रश्न असतात. जन माणसाला देत चला. सगळ्या लोकांना जेवढा अधिकार या गावाच्या कारखान्याच्या संचालकाला माझ्यावर आहे, कदाचित तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त अधिकार दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीच्या माणसाला पण माझ्यावर आहे. तर हा अधिकार जनतेने जो मतदानातून प्रस्थापित केलाय त्या अधिकाराचं वापर करण्यासाठी जन माणसाला, साहेब आल्यावर ठीक आहे, साहेबांना काही बंधन नाही, साहेब आल्यावर तुम्ही येत चला, पण मला थोडस, मी कधी महिन्यातून एकदा आलो, मी ती गाडी तिथं लावणार आणि मी चालत येणार. माझ्याजवळ 2 मिनिटापेक्षा जास्त घड्याळात लावून माणूस ठेवणार आहे आणि माणूस ठेवून 2 मिनिटं तो स्टॉप वॉचला मोजेल आणि पोलिसांना मी सक्त सूचना देणार आहे. 2 मिनिटापेक्षा कोणी जास्त दिसलं का त्याला लगेच उचलून घेऊन जायचं. माझ्या मागेही कोणी थांबू नका, माझ्या साईडलाही कोणी बसू नका आणि माझ्या डोक्यावर तर मुळेच अजिबात उभं नका. मला सगळ्या लोकांना भेटू द्या, कारण की आज सुजय विखे इथं उभा आहे तर याचं मध्ये इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचं योगदान आहे, म्हणून सुजय विखे. तर साहेब आल्यावर तुम्हाला काही बंधन नाही, साहेब आल्यावर ठराविक लोकप्रतिनिधी जातात, त्यांची अडचण नाही, पण माझ्या वेळेस थोडस मला जनमानसामध्ये जाऊन देत चला, ही माझी विनंती आहे. समजा आता ही यात्रा संपली नाही, आता ही मिटिंग संपली, नारळ वाढून झालं, आपले कामं झाले, घरी जा, बायका बरोबर बसा, पुरणपोळी खा. मला गाडीपर्यंत सोडायला याची गरज नाही, मला जाऊ दे की मोकळं, मी गाडीवर जाऊ शकतो. माझ्या घरी पण पुरणपोळी, मी माझ्या बायकोकडेच चालू जेवायला. तर तुम्हाला आपले गावाला अजून माझ्या भावती वगैरे दिसू लागतो.